आज या ठिकाणी सभापती महोदय पीक विम्याची शेवटची तारीख असल्यामुळे बोला सभापती महोदय राज्यभरातले सर्व शेतकरी आज अतिशय गंभीर मानसिक स्थितीमध्ये सभापती महोदय आवाज येत होता पहिल्यांदा हा विषय सभागृहात येत नाही सभापती महोदय मला आठवतं सभापती महोदय अधिवेशन चालू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय इथं असताना माननीय कृषी मंत्री इथं असताना सभापती महोदय हा मुद्दा मी या सदनामध्ये उपस्थित केला होता की 31 जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे काही करा पीक विमा भरण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने या ठिकाणी मुदत वाढवून दिली पाहिजे आणि जे ऑनलाईन सक्तीचं केलेलं पीक विम्याच्या संदर्भामध्ये ते ऑनलाईन करण्याऐवजी ऑफलाईन सुद्धा पीक विमा राज्य स्वीकारला पाहिजे। सभापती महोदय मी एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सदनामध्ये ठेवतो। आपण निर्णय केला आणि आजची जी शेतकऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली याला जबाबदार तुम्ही आहात। सभापती महोदय मागच्या वर्षी खरीपाचा पीक विमा ज्या दिवशी भरायला चालू झाला ते कालच्या तारखेपर्यंत सभापती महोदय बीड जिल्हा मध्यवर्ती परळी शाखेमध्ये सभापती महोदय 30 जुलै 2016 रोजी 8,250 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। आज सभापती महोदय 30 जुलै 2017 अखेर तुम्ही निर्णय केला ऑनलाईनची सक्ती केली त्यामुळे सभापती महोदय केवळ 650 शेतकऱ्यांचा पीक विमा या ठिकाणी भरावा लागला। फक्त 650 लोक भरू शकले। सभापती महोदय दुसरी शाखा बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची त्या शाखेमध्ये परळीतलीच 8,975 सभापती महोदय शेतकऱ्याने पीक विमा मागच्या वर्षी भरला होता। या वर्षी ऑनलाईनची सक्ती केल्यामुळे सभापती महोदय फक्त 872 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला। सभापती महोदय जर कदाचित ऑफलाईन पद्धतीने पीक विमा भरण्याच्या संदर्भामधला राज्य सरकारने निर्णय केला असता सभापती महोदय तर ज्या ठिकाणी सभापती महोदय सरकारला लाठीचार्ज करावा लागला शेतकऱ्यांना लाट्या खावा लागला सभापती महोदय स्वतःचा पीक विमा भरण्याच्यासाठी रांगेत उभा राहावं लागलं। त्याचबरोबर सभापती महोदय एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला। अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती सभापती महोदय आज जी शेतकऱ्यांना रांगेत उभा राहायची वेळ आली सभापती महोदय त्याला जबाबदार सरकार आहे। सभापती महोदय मला जर माझ्या जीवाचा प्रीमियम काढायचा असेल माझ्या स्वतःचा तर सभापती महोदय विम्याचे कंपनीवाले माझ्या दारात 1000 चक्रा मारतील सभापती महोदय पण आज शेतकऱ्याला मात्र स्वतःच्या पिकाचा विमा काढण्यासाठी 18 तास रांगेत उभा राहावं लागलं सभापती महोदय तरी सरकारला दयामाया येत नाही। 8 दिवसापूर्वी या सदनामध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सुद्धा शेवटच्या दिवशी सभापती महोदय मुदत वाढवायचा हा काय निर्णय जर हा 2 दिवसापूर्वी निर्णय झाला असता तर मागच्या 2 दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांना लाट्या खाट्या खावा लागल्या महिला शेतकऱ्यांनी सुद्धा लाट्या खाट्या खाल्ल्या सभापती महोदय या संदर्भामध्ये सरकारला ही वेळ आली नसती। म्हणून सभापती महोदय आज माझी या ठिकाणी आपल्या सदनामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या मुद्दा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। सभापती महोदय आज शेतकरी एवढा पॅनिक का झाला कारण सभापती महोदय बऱ्याच ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भामध्ये सभापती महोदय पर्जन्यमान मागच्या वर्षी 30 जुलै पर्यंत जे होतं त्याच्यापेक्षाही पर्जन्यमान 50% आत मराठवाडा आणि विदर्भामध्ये आले सभापती महोदय त्याचे दाखले सभापती महोदय औरंगाबादच्या अमरावतीच्या नागपूरच्या आयुक्ताचे माझ्याकडे सभापती महोदय आज पर्जन्यमान जर मागच्या वर्षीपेक्षा कमी झालं असेल तर शेतकऱ्यांच्या पिकाचं संरक्षण काय मग त्या संरक्षणापायी विमा भरण्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून या ठिकाणी शेतकरी बँकेच्या दारात जातो सभापती महोदय त्यांची हेळसांड कशा पद्धतीने झाली निर्णय घेताना सभापती महोदय सरकारने सुस्पष्ट निर्णय करायला पाहिजे होता। अगोदर म्हणले गावातल्या ग्रामपंचायतीच्या ई केंद्रामध्ये पीक विमा भरता येईल। ई केंद्रावर शेतकरी गेले सभापती महोदय त्यांना सांगितलं आम्ही पीक विमा घेऊ शकत नाही तुम्ही बँकेत जा। बँकेत गेल्यानंतर म्हणले नॅशनल बँक म्हणलं आमच्याकडे नाही तुम्ही डीसीसी बँकेत जा। 3 बँकेमध्ये सभापती महोदय एका शेतकऱ्याला चक्रा मारावा लागला आणि शेवटी ज्यावेळेस कळालं की या बँकेमध्ये आपल्याला या ठिकाणी पीक विमा भरायला मिळतोय त्या ठिकाणी रांगेमध्ये 18 तास उभं राहावं लागलं सभापती महोदय। म्हणून माझी सभागृहाला या ठिकाणी विनंती सभापती महोदय की आज तरी या क्षणाला राज्य सरकारने निर्णय करावा सभापती महोदय। आज हजारो शेतकरी या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत
सभापती महोदय, 1.5 तासापूर्वी एक घटना जालना जिल्ह्याच्या जामखेडला झाली आणि जामखेडच्या त्या ठिकाणी एका बँकेच्या शाखेत अमानुषपणे पोलिसांनी लाठीचार्ज केला. सभापती महोदय, रांगेमध्ये उभा असलेल्या शेतकऱ्याला सुद्धा आज हे सरकार सोडत नाही. कर्जमाफीसाठी सभापती महोदय शेतकरी लाठी खातो. नेवाळीमध्ये स्वतःची जमीन वाचवण्यासाठी शेतकरी लाठी खातो. स्वतःचा पीक विमा भरण्यासाठी शेतकरी लाठी खातो. आंदोलन केलं सरकारच्या विरोधात तरी शेतकरी लाठी खातो. तुम्ही काय सगळी शेतकऱ्याची जात मारायचं ठरवलंय? लाज नाही वाटत सभापती महोदय सरकारला? कशासाठी हे निर्णय घेतात सभापती महोदय ऑनलाईनचा? सभापती महोदय, म्हणून माझी विनंती आहे, जोपर्यंत सभापती महोदय हे सरकार या ठिकाणी पीक विमाच्या संदर्भात 15 दिवसाची मुदतवाढ देत नाही सभापती महोदय, तोपर्यंत या सदनामध्ये काम करायची सभापती महोदय आम्हाला काही इच्छा नाही. सभापती महोदय, पीक विम्याची मुदत